अंबाजोगाई शहरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गुणीजनांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान व सत्कार आधार मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीनं नववर्षाच्या प्रारंभी म्हणजे बुधवार दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी आयोजित करून अभिनव असा उपक्रम राबवला आणि इतरांना सुद्धा एक समाधानाची लकीर या निमित्तानं दाखवून दिले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ काँग्रेस नेते भगवानराव बाप्पा शिंदे हे होते, तर यावेळी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील सेवानिवृत्त अधीक्षक व साहित्यिक डॉक्टर श्रीहरी नागरगोजे यांना ज्येष्ठ श्री पुरस्कार मिळाल्याबद्दल शहरातील प्रसिद्ध असे उद्योजक इंजिनियर प्रतापदादा पवार यांना यशवंत श्री पुरस्कार, योगेश्वरी विद्यालयातील हिंदी विषयाचे अध्यापक भागवत मसने यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, तर नेकनूर येथील प्रमिला देवी पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर शंकर वाघमारे यांना फुले शाहू आंबेडकर समाजरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सन्मान व सत्कार मल्टीस्टेटच्या मुख्यालयात पार पडला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शहरातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट किशोर गिरवलकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव लक्ष्मणराव गोरे आदी मान्यवर उपस्थित होते। तर या कार्यक्रमासाठी साहित्यिक दगडू लोमटे, ओमकेश मामा दहीफळे, प्राध्यापक डॉक्टर कमलाकर कांबळे, प्राध्यापक दादाराव धाकडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी मल्टीस्टेटच्या वतीनं चेअरमन ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांनी प्रास्ताविक करून सर्व मान्यवरांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन व कौतुक करत सर्व मान्यवर हे आपापल्या क्षेत्रात निपुण असून त्यांचे समाजाप्रती मोठं काम राहिलेलं आहे, त्यांच्यामुळेच अंबाजोगाई शहराचा लौकिक वाढलेला आहे। यावेळी पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी सुद्धा आपली यशोगाथा सांगितली, ज्यातून नवतरुणाईला प्रेरणा आणि ऊर्जा मिळणार आहे। मल्टीस्टेटच्या वतीनं सातत्यानं वेगवेगळे उपक्रम घेण्यात येत असून त्याचा फायदा मल्टीस्टेटच्या सकारात्मक कामावर दिसून येत आहे, कारण अनेकांचे अनुभव व काम करण्याची पद्धती त्या निमित्तानं जाणून घेतली जात आहे। सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी मल्टीस्टेटचे आभार व्यक्त केले। तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आधार मल्टीस्टेटचे सर्व संचालक, सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड। पुरस्कार मिळाला तर ही जी गोष्ट आहे ती अंबाजोगाईच्या वैभवामध्ये भर घालणारी आहे आणि ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणं आणि त्यांना लढण्यासाठी पुन्हा एकदा ऊर्जा निर्माण करून देणे किंवा ते मिळालेल्या पुरस्काराची मार्केटिंग करणे हा एक उदात्त हेतू घेऊन आज आधार मल्टीस्टेटच्या वतीने हे नवीन वर्षाच्या निमित्ताने आज हा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आधार मल्टीस्टेट खरं म्हणजे मी माजलगावला होतो तेव्हा तिथं ती स्थापन झाली। 6 डिसेंबर 2012ला आपण ती तारीख नक्की केली। सौंदरमल साहेब असं म्हणत होते की 6 डिसेंबर हा जरा दुःखाचा दिवस आहे आणि आपल्याला त्या दिवशी स्थापना करता येईल का। मी त्यांना असं म्हणालो की डॉक्टर आंबेडकर हे मुळात अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते। रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यामध्ये सुद्धा त्या मार्गदर्शक अशा प्रकारच्या सूचना त्यांच्या होत्या आणि त्यामुळे डॉक्टर आंबेडकर स्वतःच असं म्हणाले की मी सगळं काही करू शकलो, परंतु आर्थिक प्रगतीसाठी मला काही करता आलं नाही, देशासाठी आणि समाजासाठी सुद्धा। कारण संविधान सभेमध्ये ते अल्पमतात होते, त्यामुळे संपत्तीच्या अधिकारावर मर्यादा आणायच्या होत्या, उत्पन्नावर मर्यादा आणायच्या होत्या, शेतीवर सिलिंग आणायचं होतं, परंतु सभासद सगळे सरंजामदारी आणि जमीनदार संविधान सभेमध्ये असल्यामुळं यांना जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं केलं, परंतु पूर्ण चांगलं करण्यासाठी त्यांना ते हातबल झालेले होते। पहिल्यांदा तर कविता मी कुणावर लिहिली असेल ते दगडू झालं म्हणजे कशा अर्थानं की 3 दिवस अंबाजोगाई मनमुराद असते। यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह म्हणजे दिवाळी नंतरची दिवाळी असते। पंचक्रोशी आणि अंबाजोगाईकरांना येथे आनंदाचे भरते
दगडूतला डू निघून जातो, नुसती दगदग उरते, नुसती दगदग उरते. तर आपण पाहतो नाही, पण हे सगळं धावपळ करणारा, पळापळ करणारा दगडूदादा त्यावेळेसपासून मी अनुभवतोय. आणि अफाट पळणं असेल, सातत्यानं त्याच्यात ध्यास असेल, आणि मग खऱ्या अर्थानं साहित्यिक जे वातावरण, इथलं सांस्कृतिक वातावरण जे जोपासले गेले, ते मी पुराणे सांगत असतो की दगडूदादांनी अमर घातले. यावर्षी माझी त्यांनी निवड केली. मी तेवढा काही हे नसलो तरी त्यांना जसं वाटलं मी त्यांचा आभारी आहे. आणि आपण सुद्धा याचा मला निश्चितच अभिमान आहे, आनंद आहे. असंच आपण माझ्यावर प्रेम करत राहा, मला बोलवत राहा, मला इथे येण्याची संधी द्या. माझ्यासाठी ते लाखमोलाचं आहे. मी कळंब तालुक्यातला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात माझं रायगॉन गाव. मुरुडला 10वी झालो आणि अंबिलवाईला आलो. आणि अंबिलवाईला 11-12ला शिक्षणासाठी मग आजूळ माझ्याजवळ होता आगळे म्हणून अकोल्याला मामाच्या यांना शिकायला आलो. इथलाच झालो. शेवटी माणसाचं जवळ गेलं आपल्याला कशामुळे राहत नाही की मला का जमलं नाही यांच्यासाठी वडमारे साहेब चंद्रशेखर तसं गेल्या 35 वर्षापासून माझे आणि पवार साहेब, वडमारे साहेब सगळे होते, कांबळे सर वगैरे असा खरं आहे की प्राथमिक शिक्षकाचा मुलगा इंजिनियर झाला आणि नोकरीच्या फंदात न पडता व्यवसायाला. आणि आज सांगायला हरकत नाही तसं की मला वाटतं किमान 2 वाजेपर्यंत ती एक चेकबुक पर्यंत सह्याच करीत असते. म्हणजे त्यांचा व्यवहार तसा की सांगण्याचा मुद्दा म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघाकडून यशवंत श्री आणि ज्येष्ठ श्री असे 2 पुरस्कार दिले होते. ज्येष्ठ नागरिक संघाकडून म्हणजे त्या यशवंत श्री आणि ज्येष्ठ श्री याच्यासाठी आपण एक करतो की आजपर्यंत आपल्याकडं संघासाठी ज्या लोकांनी जास्तीत जास्त काम केलेलं आहे ते ज्येष्ठ कोण आहे त्यांच्यासाठी आपण ज्येष्ठ श्री पुरस्कार देतो. आणि आपल्या ज्येष्ठांच्या पाल्यांनी ज्येष्ठांचा मान राखून त्यांनी जे काही यशवंत होण्याचं जे काही स्वप्न साकार केलेलं आहे वडिलांचं, म्हणजे वडिलांकडून त्यांना मिळालेला हा पुरस्कार असा इनडायरेक्टली हा दुहेरी संयोग त्याच्यामध्ये साधला गेलेला आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण त्यांची प्रताप पवार सरांची आपण निवड केलेली आहे. आनंद या गोष्टीत झाला की चांगली माणसं किती चांगलं काम उभं करू शकतात त्याचं जिवंत उदाहरण आधार मल्टीस्टेट मला वाटतंय. म्हणून मला या ठिकाणी आणलं आमच्या सरांनी. आणि गेल्या 40 वर्षापासून त्यांचे आमचे यशवंतरावमध्ये आमचे संबंध आलेले आहे. हा रत्नपारखीच आहे एक प्रकारचा उत्तम संयोजन. त्यांची निवड यासाठी केली होती. आतापर्यंत ते आम्ही पाळत आलो. यावर्षी दगडूबाबांनी बदल केला आणि ते वेगळंच काहीतरी नवीन आणलं. नाहीतर त्या पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी कोण जर असेल इथं अंबेजोगाईमध्ये मोजक्या शब्दामध्ये त्या माणसाचं खरं व्यक्तिमत्व तुमच्यासमोर मांडण्यासाठी फक्त कांबळे सर, कमलाकरराव कांबळे सरांनी त्या माणसाचं व्यक्तिमत्व मला किती वर्षापासून ते आठवतं.